अडीचशे धन्यवाद. चला वसई चॅम्पियन आता तिथे जे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात ती थांबवायची आहे. आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्यायचं आहे. चला मोफास पाटा संघ आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना देखील विनंती आहे की प्लीज आपण इथे यायचं आहे. वसई चॅम्पियन संघाचा 12वा प्रतिनिधी आणि मोफास 5500 संघाचा 12वा प्रतिनिधी. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आलेले आहेत. एक डिसिप्लिन मात्र दोन्ही संघाच्या वतीनं नक्कीच पाहायला मिळत आहे. तर आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण इथे पाहतात. वसई चॅम्पियन वर्सेस मोफास 5505 वसई फाटाचा असा संघ. दोन्ही मोठे संघ या विभागातील नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक मोठी भव्य दिव्य टुर्नामेंट नक्कीच ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेचं आयोजन होतं त्यावेळेला आयोजकालाच माहीत असतं की किती कष्ट किती मेहनत ते आयोजनासाठी घ्यावी लागते आणि ती मेहनत या मैदानाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. कशा पद्धतीने सुसज्ज असे स्टँड आपण पाहतोय. थेट यूट्यूब लाईव्हची देखील व्यवस्था इथे केलेली आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी आणि संघांसाठी पॅव्हिलियन्स देखील तिथे केलेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे शाहरुख, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे सतीश. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतो गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती साहिल. आमच्या सोबत गुणलेखक म्हणून जोडले गेलेले आहेत अंकित पवार. तसेच दोन पंच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल्स पाहू शकता. अजित म्हात्रे आणि आशुतोष व्यवहारे. षटक क्रमांक पहिलं घेऊन येते गोलंदाज. बॉलिंग वाक वरती आपण पाहू शकतोय वसई चॅम्पियन संघाकडनं राजू. जर पहिली दोन षटकं जर पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. यावेळी मात्र स्ट्राईक देखील चेंज केलं जाईल. आपण पाहू शकतोय स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आहे सतीश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे शाहरुख. पंचांचा इथे मात्र येतोय इशारा. Here we go with the first ball of this day, first ball of this tournament. आमदार चषक 2021 आपण पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आपण या व्हेरी बिग मॅचला सुरुवात करतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे सतीश. पहिला चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती राजू. पहिला चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला चेस करतायत मात्र चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर अशी सुरुवात जी आहे ती मात्र फलंदाज सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता. कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर शार्दूल ठाकूर हा देखील फलंदाजासाठी उतरला होता आणि त्याने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याच्या बॅटमधनं देखील तशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं आणि आता यावेळी सतीशच्या बॅटमधनं चौकार मिळाला. आणि इथे दुसऱ्या चेंडूवरती एक जलद धाव घेण्याचा प्रयत्न होता सतीशचा मात्र कुठेतरी ताळमेळ चुकलाय आणि गडी होतोय धाव बाद.
अडीचशे धन्यवाद. कुठेतरी अति घाई केली जाते. सतीशने मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चौकार सतीशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. मात्र कुठेतरी कॉलिंग चुकलं, ताळमेळ चुकलं आणि त्याचंच रूपांतरण आपल्याला पाहायला मिळालं धावचितच्या स्वरूपामध्ये. मात्र सतीश माघारी फिरतोय. 2 चेंडू त्यानं फेस केले, एक चौकार लगावला. मात्र कुठेतरी निराशा जी आहे ती मात्र इथे मोफास 5505 संघाच्या पदरी मात्र पडते आहे. पहिला गडी धावचितच्या स्वरूपामध्ये नक्कीच माघारी येतोय. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन इन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बरकत आमचे मान्यवर नक्कीच या सामन्याचा आनंद मात्र घेत असताना आपण पाहतो. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय शाहरुख. पहिली 2 षटकं जी आहेत ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची नक्कीच असणार आहेत, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 38 सर्कल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने, एक आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र डावखुरा बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती शाहरुख. राजू आपल्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे होते. व्हॉट अ जजमेंट, सुपर ब्रिलियंट. एक चपळता मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय सुंदर असा कॅच. अडीचशे धन्यवाद. अतिशय सुंदर असा कॅच जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. कारण की कौतुक करावं लागेल त्या संघाचं, कारण की ज्या पद्धतीने मॅचला सुरुवात झाली, 5 षटकांची मॅच आहे आणि दोन्ही संघ तितकेच बलवान संघ आहेत. हे दोन्ही संघांना माहिती आहे, कारण की बऱ्याचदा संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत आणि प्रत्येकाची शैली जी आहे ही गोलंदाजाला देखील माहिती आहे आणि त्याच पद्धतीचं हे गोलंदाजीचं पृथक्करण जे आहे ते नक्कीच पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा विकेट मात्र इथे डगआउट मध्ये येत असताना आपण पाहतोय. पहिला गडी रनआउटच्या स्वरूपात सतीश बाद झाला, त्यानंतर स्वरूपामध्ये गोल्डन डक वरती शाहरुख बाद झाला आणि आता शाहरुखची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विलास. माझ्या येणाऱ्या सर्व मित्रांना देखील मी विनंती करेन की कोरोना व्हायरसचं एक संकट जे आहे ते अजून टळलेलं नाहीये, तेव्हा प्रत्येकाने मास्क जे आहेत हे परिधान करायचे आहेत. सॅनिटायझिंगचा वापर, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. ससून नवघरचं हे मैदान आपण पाहतात आमदार चषक 2021 आयोजक संतोषजी म्हात्रे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगली अशी सुरुवात या पहिल्या 3 चेंडूंवरती पाहायला मिळाली. बघूया षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात राजू. यावेळी मात्र अतिशय सुंदर पुन्हा एकदा एक धीम्या गतीचा ऑफ ब्रेक चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. 5 संकेत येत आहेत. 22 एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव तिथे निश्चितच मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 5. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. षटकाचं पृथक्करण जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर वरती अतिशय सुंदर असा चौकार सतीशच्या बॅटमध्ये मधनं पाहायला मिळाला. त्यानंतर धावचितच्या स्वरूपात सतीश माघारी परतले. त्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख स्ट्राईक वरती आले. झलचितच्या स्वरूपात शाहरुख बाद झाले आणि त्यानंतर इथे यावेळी 22च्या रूपात एक धाव मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 5. तर बघूया षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतात राजू. यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या खोलवर टप्प्यातील हा चेंडू पाहायला मिळाला होता. फ्लिक केलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने आणि इथे पुन्हा एकदा ताळमेळ चुकतोय की काय. मात्र फलंदाज सेफली लँड होत आहेत आपल्या क्रीज मध्ये. एक धाव कुठेतरी नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या 5 चेंडूंच्या खेळानंतर झालेली आहे ती 6. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. जर आपण पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज आपण साइड स्क्रीन वरती पाहतोय. कुठेतरी गोलंदाजी देण्याचा निर्णय जो आहे तो मात्र बदलताना पाहिला, कारण की या अगोदर कर्णधाराने चेंडू साहिलच्या हातामध्ये सोपवला होता. त्यानंतर पुन्हा तो निर्णय बदलला, राजूच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यासाठी दिला कर्णधाराने आणि मात्र ते कुठेतरी यशस्वी असं हे पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं राजू यांच्या माध्यमातून. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र जागा बनवली आहे, दिशा दिली आहे, चांगलं टायमिंग. चेंडू येतोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. यावेळी षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज होते गोलंदाज साहिल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय. हॅलो नवीन फलंदाज विलास. check, पहिला चेंडू हॅलो. इथे मात्र जर पाहतोय चेक, ऑफ ब्रेक नक्कीच पाहायला मिळतोय. जर check, दोन्ही हा. गोलंदाजांचं जर वैशिष्ट्य check. पाहायला गेलं तर धीम्या गतीने गोलंदाजी करताना दिसतात आणि जी विकेट आपण पाहतोय कॉन्क्रीटची विकेट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवरती ही धीम्या गतीने गोलंदाजी करणं नक्कीच एक कौतुकास्पद आहे. कौतुक करावं लागेल त्या दोनही गोलंदाजांचं. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव नक्कीच पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळी इनसाइड आउट पद्धतीने स्वीपर कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. सुंदर असा स्टॉप तिथे नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 14. जर पहिला चेंडू या सामन्यातील पडला गेला 11:49 आता झालेले आहेत 11:57 एक चांगला ओव्हर रेट मेंटेन करत असताना वसई चॅम्पियन संघ नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. एक प्रेशर जे आहे ते बर्डन जे आहे ते गोलंदाज मात्र पूर्णपणे प्रस्थापित करतोय फलंदाजांवरती. कारण की त्याचंच रूप जर आपण पाहतोय 2 विकेट्स एका मागोमाग एक माघारीत गेलेले आहेत आणि स्कोर देखील कुठेतरी थांबताना दिसतोय. यावेळी मात्र पुन्हा टायमिंग चुकतंय. बॅटची थिक एज लागते आणि गडी होतोय झेलबाद शाहरुख. अडीचशे धन्यवाद. इथे मात्र विलास मात्र निराश मनाने माघारी परतताना दिसत आहेत. एका मागोमाग एक जर पाहायला गेलं तर 3 गडी जे आहेत ते माघारी परतलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय सलमान. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी आयोजित भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ₹1,00,000 व आकर्षक असं हे चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी झुंज मात्र आपल्याला पुढील 2 दिवस नक्कीच अजून पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय ससू नवघरच्या या मैदानावरती. यावेळी मात्र सुंदर असा मारलेला फटका जातोय डीप फाईन लेग सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अडीचशे धन्यवाद. इथे मात्र अतिशय सुंदर असा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहतोय 6 ने पुढे सरकते झालेली आहे ती 20 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. जर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर वसई फाटा मोफास 5505 संघ बॅकफुटला खेळत होता. मात्र इथे कुठेतरी पुन्हा एकदा चांगला रन रेट मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे होतोय फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा षटकातील फुल चेंडू. यावेळी मात्र यॉर्कर लेन जी आहे ते क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा मारा गोलंदाज साहिलच्या वतीनं होताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ इथे झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 20 धावा. आजच्या दिवसातील 2 षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. बरकतच्या बॅटमधनं एक चौकार देखील पाहायला मिळाला. सतीशच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार नक्कीच आजच्या दिवसातील पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ इथे झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय ती 20 धावा. तर बघूया वसई चॅम्पियन संघाकडनं तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. बॉलिंग मार्क वरती येतोय गोलंदाज जुबेर. 10 ते 12 पावलांचा एक मोठा असा लांबलचक रनअप जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. आकिब जावेद शोएब अख्तर
यांची आठवण करून देणारा नक्कीच इथे असा हा लांबलचक रनअप. मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अगोदर एक सुंदर असा कॅच ज्यानं टिपला तोच आता मात्र बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय झुबेर. नक्कीच प्रोत्साहन जे आहे ते गोलंदाजाला दिलं जात आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. बघूया षटकातील पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंच अजित मात्र आमच्यापर्यंत निर्णय कळवत असताना वाईड. इट्स अ बॅड डिलिव्हरी. नक्कीच त्याचे संकेत आमच्यापर्यंत येत आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे ऑन साइडला नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साइडला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात केलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षकाला कसं भेदून काढलेला फलंदाज हे पाहणं देखील गरजेचं आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. इथे अतिशय सुंदर असा बॉडी लाईन गोलंदाजीचा मार नक्कीच पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जो आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे ती 21, 21 धावा. यावेळी मात्र सन्मान दिला गेलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने नक्कीच जातोय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र कन्वर्ट केली जाते सिंगल्सच्या माध्यमातून. झालेली आहे ती 22 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. ज्या पद्धतीने झुबेरचं कौतुक केलं गेलं मात्र त्या कौतुकास पात्र अशी गोलंदाजी मात्र आता सध्याच्या घडीला तरी 2 चेंडूंवरती झुबेरच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो झुबेर. स्ट्रायकिंग एंड वरती आहे बरकत. यावेळी मात्र शफल झाले होते. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला तुम्ही सफल होता त्यावेळेला मात्र तुम्हाला वाईड मिळणार नाहीये, कारण की तुम्ही 3 स्टंप्सला सोडून अजून बाहेर खेळता आणि त्यावेळेला तुमच्या लेंथमध्ये तो चेंडू पडतोय, तुमच्या रीचमध्ये तो चेंडू असतो. त्यावेळेला वाईड हे मिळणं खूप कठीण असतं. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो झुबेर. यावेळी मात्र जागा बनून पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा हा चेंडू झुबेरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 22, 22 धावा. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू. यावेळी मात्र सुंदररित्या कट केलेला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. एक धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 23, 23 धावा. तर षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेटने झुबेर. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉडी लाईनचा मारा जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतो. षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे ती 23, 23 धावा. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक जो आहे तो 3 षटकांनंतर होणार आहे. लक्षात असू द्या. एक ड्रिंक्स ब्रेक होतोय. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. यानंतर होणारी मोठी मॅच देखील आपल्यासाठी असेल. एक पर्वणी असेल. 2 वसई विभागातील खेळाडू जे आहेत ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. संतोष 1432 किला बंदर वर्सेस सई 11 गोखिवरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा पहिला कॉल असणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतरची होणारी दुसरी मॅच असणार आहे संतोष 1432 किल्ला बंदर वर्सेस सई 11 ससू गोखिवरे.
चला आपण मॅचकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पहिल्या 3 षटकांचा आढावा घेतला, पहिल्या षटकानंतर जर पाहायला गेलं तर 11 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळत. त्याचबरोबर 2 विकेट्स देखील पाहायला मिळाले होते, एक रनआउटच्या माध्यमातून आणि एक झेलचीतच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरं षटक साहिल घेऊन आले होते, 8 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या, एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केलं. त्यानंतर जुबेर वॉट क्लास, ज्या पद्धतीचं कौतुक होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी जुबेर यांनी केली आहे. फक्त 3 धावा त्यांनी त्या षटकामध्ये मोजलेल्या आहेत. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकानंतर धावा या धप्पलकावरती लागलेले आहेत. 3 गडी बाद 23 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शाहरुख, आणि ते पंचांचा इशारा येतोय नो, आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. इट इज द नो बॉल. अडीचशे धन्यवाद आई एकविरा मातेचं असं हे सुंदर असं गीत नक्कीच पाहायला मिळतं. आणि एक सुंदर असा ब्रँडेड फटका जो आहे तो पाहायला मिळतोय फलंदाज बरकतच्या बॅटमधनं. 7 धावा एकंदरीतपणे या चेंडूवरती मिळते पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती वेगाने पुढे पोहोचते झालेली ती 30 रन्स. फ्री हिटचा हा चेंडू नक्कीच असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने कालांतराने क्रिकेट बदलत गेलं, तसे नियम बदलत गेले, तसा हा नियम देखील पुढे आला फ्री हिटचा. कुठल्याही पद्धतीचा नो चेंडू असेल तर नक्कीच फ्री हिटची ही पर्वणी जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा येतोय मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. अडीचशे धन्यवाद. अप्रतिम बॅटिंग जी आहे ती मात्र बरकतच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा षटकार जो आहे तो बरकतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहतोय वेगाने पुढे सरकते झालेली आहे ती 36. बरकत वॉटर क्लास मात्र पाहायला मिळतोय 9 चेंडू ज्यांना आतापर्यंत फेस केलेले आहेत. इंडिव्हिज्युअली स्कोर आपण पाहतोय तर 25 या धावसंख्येवरती खेळतोय, ज्यामध्ये उत्तुंग असे 4 षटकार बरकतच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू, मात्र तितकाच सुंदर असा फटका देखील पाहायला मिळतोय. झेलची संधी देखील प्राप्त झाली होती, मात्र झेल सुटला जातोय. अमितच्या माध्यमातून 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहेत 38 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. अतिशय सुंदर अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजच्या दिवसाला सुरुवात झाली. पहिला सत्र आपण पाहतोय आणि मात्र इथे कुठेतरी वेगाने स्कोर कार्ड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. आशुतोष विवारे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवतात. इट इज अ वाईट. अतिरिक्त धाव देखील पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 39, 39 धावा. एक निर्णायक खेळ बरकत आपल्या संघासाठी करतोय, कारण की कुठेतरी बॅकफुटवर संघ खेळतात आणि मैदानामध्ये जाऊन त्यानं जो खेळ दर्शवलाय, एक काबिल तारीख अशी इनिंग बरकत हाताळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फाईट डिलिव्हरी जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते. एक दडपण जे आहे ते नक्कीच गोलंदाजावरती पाहायला मिळते, कारण की या अगोदर 2 षटकार जे आहेत ते मात्र नक्कीच पाहायला मिळाले बरकतच्या बॅटमधनं. आता बरकतला रोखायचं कसं, हा गोलंदाज वरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेले एक महागडं असं षटक शाहरुख हाताळतोय असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू, आखूड टप्पाचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. येस, इट इज गॉन. फॉल ऑफ विकेट नंबर 4. कम ऑन डीजे.
फलंदाज बॅटिंग क्रीज वरती जातो. यावेळी मात्र बरकतची इनिंग ब्रेक होते, मात्र टाळ्या या बरकतसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर असा खेळ बरकतच्या माध्यमातून केलाय. इंडिव्हिज्युअली स्कोर जर पाहायला गेलं, बरकतचा 11 चेंडू त्यानं फेस केले, 27 धावा त्यानं संघासाठी वैयक्तिकरित्या बनवल्या, ज्यामध्ये 4 उत्तुंग असे षटकार जे आहेत ते पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आता लागलेली आहे ती 40 गडी मात्र बाद झालेले आहेत 4. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. षटकातील 4था चेंडू, यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, पुन्हा दिशा दिली जाते. चेंडू येतोय डीप मिड विकेट सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. षटकार क्रमांक 3 येतो. या षटकामध्ये कुठेतरी महागडं असं षटक जे आहे ते नक्कीच पाहायला मिळतंय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 46, 46 धावा गडी बाद झालेले आहेत ते 4. षटकातील चेंडू देखील झालेले आहेत 4. 5वा चेंडू घेऊन येतोय. ह्यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, सुंदर असा समाचार घेतला जातोय. चेंडू येतोय सीमा पार, षटकार. जल्लोष होईल आई तुझा, गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला, आईचा देऊल काय सजला. धन्यवाद. लॉंगेस्ट 6 ऑफ द डे नक्कीच पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामन यांनी अतिशय सुंदर असा हा चेंडू टिपला गेला. निलेश आमचे कॅमेरामन आहेत, अतिशय सुंदर असा चेंडू टिपला त्यांनी. तर पण या षटकारानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या वेगाने पुढे पोहोचते झालेली आहे 52, 52 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा ओव्हर पिच, त्याच पद्धतीचा मारा गोलंदाज करताना दिसतोय. खरपूस समाचार फलंदाजाच्या वतीनं देखील घेतला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. माउंट डीजे. धन्यवाद. तर धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती वसई फाटा मोफास 5505 संघाची 58. जेवणाचा स्टॉल आपण मंडपाच्या शेजारी देखील पाहू शकता. आपल्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. त्यासाठी शुल्क देखील तुम्हाला भरावा लागेल. 4 षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर 58 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत ते 4. मात्र कौतुक करावं लागेल ते बरकत याचं, त्याने देखील अतिशय सुंदर असा खेळ केलाय. त्यानंतर सलमान वॉटर क्लास, त्यानं देखील 3 षटकार सलमानच्या बॅटमधनं पाहायला मिळत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू आणि येतोय चेंडू सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. मॉन डीजे. धन्यवाद. गोलंदाजांच्या मात्र पार चिंधडे उडवल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून. याचंच कारण आहे, याचंच उत्तर आहे ही खेळपट्टी. बघ या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर गेलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. थ्रो जो आहे तो मात्र कुठेतरी गोलंदाजाच्या रीच मध्ये देखील नाहीये. क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय. सर धावा किती आहेत या चेंडूवरती? इट्स इज वाईड. 4 धावा मात्र इथे 3+1. येस, 4 रन्स इथे मात्र नक्कीच घेतले जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपामध्ये 68 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय साहिल. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र तिथे सुंदर असा झेल जो आहे तो टिपला जातोय. कमाउंट डीजे. धन्यवाद.
कमबॅक मात्र करत असताना दिसतोय साहिल. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ते 68 68 धावा. गडी बाद झालेले आहेत ते 5. 4.2 षटकांचा खेळ झालाय आणि शेवटच्या षटकात 4 चेंडूंचा खेळ जो आहे तो शिल्लक आहे. दोन्ही नवीन फलंदाज आपण क्रीजवरती पाहतोय. एका बाजूला सद्दाम आहे, एका बाजूला आहे फरहाद. बघूया षटकातील फुल चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू खाली आणि येस, अतिशय सुंदर असा जजमेंट. येस, थँक्यू डुबे, थँक्यू डुबे, थँक्यू. यापुढील होणारा सामना संतोष 14-32 किल्ला बंदर वर्सेस सई 11 गोखिवरे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉस का बॉसमध्ये लगेचच यायचंय. जशी ही ओव्हर संपेल लगेचच आपला टॉस केला जाणार आहे. किल्ला बंदर आणि गोखिवरे दोन्ही कॅप्टन्स, तुम्हाला शेवटचा पुकार असेल. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत. यावेळी मात्र अतिशय सुंदर गती परिवर्तन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजाने ओळखलं फलंदाजाला आणि त्या पद्धतीने मात्र हा चेंडू हाताळलाय. 4.5 चेंडूंचा खेळ झाला. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे धावचीची संधी देखील प्राप्त झाली होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. जिथे सिंगल्स होती तिथे डबल मात्र कन्वर्ट केली आहे. 5 षटकांचा पहिली इनिंग जी आहे ती मात्र इथे ब्रेक होताना आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ झालाय. 70 या धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 71 धावांचं एक लक्ष्य समोर आहे. पुढील 5 षटकांसाठी आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जातील भरत मोरे सर. येस, थँक्यू डुबे. चला, किल्ला बंदर कॅप्टन टॉस का बॉसमध्ये यायचंय. सुलेमान गोखिवरे. येस, गोखिवरे कॅप्टन. आजच्या दिवसाला सुंदरशी सुरुवात झाली. बहुजन विकास आघाडी चषक आपण पाहतोय. पहिली 5 षटकं संपली. धावसंख्या जर आपण पाहतोय 70 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र नाण्याची एक बाजू आपण पाहिलेली आहे. नाण्याची दुसरी बाजू परखणं हे देखील महत्वाचं आहे. चला, पुढील 5 षटकांसाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय एक विरार वसई नाला सोपाराचा बुलंद आवाज भरत मोरे. येस, थँक्यू मंथनजी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी ससून नवगर पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामधील पहिली लढत या ठिकाणी खेळली जात असताना एका बाजूला आपण पाहतोय मोफास 5505 वसई फाटा वर्सेस चॅम्पियन वसई कोळीवाडा. या दोन संघादरम्यानची मॅच आहे. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला. 30 चेंडूंचा खेळ झाला आणि 70 धावा धावपकाती लगावल्या गेल्या आणि 71 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलंय. त्यामध्ये मोफास 5505 वसई फाटा यांची बॅटिंग समरी आपण पाहू शकता. सतीशनी 4 धावा 2 चेंडू सामना करत असताना शाहरुख 0, बरकत 27, त्यानंतर विलास 3 धावा, सलमान 19 धावा आणि सद्दाम 6 धावा आणि नंतर मात्र नॉटआउटच्या रूपाने फराद आणि मुदस्सीर याला आपण पाहिलं. अतिशय चांगली खेळी साकारताना पाहायला मिळेल. सुरुवातीच्या क्षणामध्ये चांगलं षटक हाताळलं राजू मिश्रा आणि शेवट चेंडूवरती षटकार खायला. त्यानंतर ज्या प्रकारे साहिल भाटीचं षटक आलं, अतिशय चांगली सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालं. परंतु तो कळस म्हणताना तो कळस चढवला गेला सलमान आणि बरकतच्या माध्यमातून. त्या कारणास्तव एक चांगलं धावफलक या ठिकाणी सेट केलं जाते. बॉलिंग समरी राजू मिश्रा 1 षटक 11 धावा, 1 गडी तंबूच्या आसराला धाडला. साहिलने मात्र 2 ओव्हर 20 धावा आणि त्यामध्ये 3 गडी तंबूच्या आसराला धाडलेत. जुबेरचं 1 षटक 3 धावांचं आलं. त्यानंतर शाहरुखचं 1 षटक महागडं आलं. त्या षटकामध्ये तब्बल 35 धावा कुठल्या गेल्या आणि तेच महत्वाचं टर्निंग पॉईंट ठरलं या पहिल्या इनिंगमध्ये. समोर आता पुढील इनिंगकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी 2 सलामीचे फलंदाज सुद्धा मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील.
उन्हाचा तडाखा आहे, म्हणून विनंती असेल सर्व खेळाडूंना, जे प्रेक्षक या ठिकाणी येतील, की आपण कृपया करून जास्त पाणी पिया. पाणी पिताना बसून पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. मैदानाच्या आतमध्ये जात असताना थोडा का होईना पण वॉर्मअप करा. आपल्या शरीराला थोडीशी हालचाल द्या, जेणेकरून तुम्ही कोणत्याही इंजरीला सामोरे जाणार नाहीत. सलामीची जोडी मुपास वसईपेठ संघ गोलंदाजी मागपती सद्दाम त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येते. आज 2 फलंदाजांची अनुपस्थिती आहे. अमर शेख नाहीये, तदनंतर हुसेन काझी यांसारखे 2 खेळाडू आज अनुपस्थित आहेत चॅम्पियन वसई या संघामध्ये. आणि त्यांना वगळता बाकीची कशा प्रकारची रणनीती आखली जाते, कशा प्रकारचे परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केलं जात आहे, ही येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. अमित मैदानाच्या आतमध्ये येतोय, दुसऱ्या बाजूला सोनी ही जोडी हमीद मैदानाच्या आतमध्ये आला आणि दुसऱ्या बाजूला सोनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हमीदचा जर विचार करायचा झाला तर लेदर क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळतात. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आणि अतिशय चांगली कामगिरी आमदार चषक कामनच्या स्पर्धेमध्ये मोरीगावात झाली त्या स्पर्धेमध्ये या हमीदने केली होती. आणि आता पाहणार आहोत या स्पर्धेदरम्यान कशा प्रकारचा परफॉर्मन्स देतोय सद्दाम. गोलंदाजी मागवरती सज्ज होत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा 5 षटकांच्या खेळामध्ये आणि या पहिल्या षटका अंतर्गत 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न सरळ पॉईंटच्या डोक्यावरून सीमारेषा जवळ जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते, कारण धावफलक मोठं असो किंवा छोटं, तुम्हाला जर का त्याच्यापर्यंत जायचंय तर बेसिक क्रिकेट हे सुरुवातीला हाताळावं लागतं. आणि त्या बेसिकचा वापर करत असताना मोठमोठे फटके विकेटवरती उभे राहून मारणं यालाच एक समजदारी भरं क्रिकेट म्हणून संबोधलं जातं. आणि त्या क्रिकेटचं उदाहरण या ठिकाणी पेश करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा श्री गणेशा केला जातोय. हमीद एक अप्रतिम दर्जाचा लेदर क्रिकेटर, तदनंतर मात्र टेनिसमध्ये सुद्धा आपल्या नावाचा दमखम दाखवण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय. पुढील चेंडू मात्र सद्दाम यांचा अतिशय तेज तर्रार असं चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाला. तदनंतर मात्र त्या चेंडूला जोपर्यंत कनेक्ट करतील चेंडू सर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. याचा अर्थ निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक दमखम दाखवणारा गोलंदाज म्हणून सद्दाम या ठिकाणी पाहायला मिळतो. अनुभव आहे सद्दामकडे, कारण ज्या प्रकारच्या स्पर्धा वसई तालुक्यामध्ये सातत्याने आपण पाहतोय, लाख मोलाच्या स्पर्धा बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतात आणि गावटूगावचं क्रिकेट खूप वेगळ्या प्रकारे प्रगत होताना पाहायला मिळालं. आणि त्या कारणास्तव या खेळाचा दर्जा थोडासा उंचावताना पाहायला मिळतो. आता मध्ये सुरेखाचा चेंडू इंटू द गॅप. व्हॉट अ क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू सरळ जातोय. 1 2 3 4 मैदानाला गुदगुल्या करत असताना सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी आम्हाला कॉल देतात. या किंवा गीत थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. पिवळमय वातावरण, कारण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्पर्धा आहे आणि पिवळमय वातावरण तर असणारच. आणि तेच चित्र मैदान आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. सलमान चेंडूखाली येतोय. झेल होईल का? झेलची संधी आणि इझिली टेकन. विकेटचा पतन आणि हमीद इज गॉन. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. थँक्यू. येस, थोड्याच वेळात या ठिकाणी विजय जाधव यांचं सुद्धा आगमन होताना आपण पाहू शकाल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा टेनिस क्रिकेटर. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये स्वतःच्याच फॉलोमध्ये झेल घेण्याची संधी. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आसराला. सोनी इज गॉन. आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग
येस विजय जाधव यांनाच विनंती करेल की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे आमचा चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. बंजारा समाज समाजभूषण पुरस्कृत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आहेत, त्यांच्या नावे आहे तो पुरस्कार आणि असे समाजसेवक विजय जाधव या ठिकाणी येताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगली डिलिव्हरी आउटसाइड ऑफ पिचिंग झाला, चेंडू टप्पावले तसंच आत येताना पाहायला मिळतं. सद्दामचं ही यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त होत असताना आपण पाहतोय 6 धावा अवघ्या धाव फलकावरती लगावल्या जातात आणि 2 गडी तंबूच्या आसला जाताना पाहायला मिळाल्यात. यस वेलकम विजयजी, आपलं स्वागत आहे आमचा चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचंय. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक समाजकार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. फादरवाडी असतील, एव्हरशेनगर असतील, सर्व ठिकाणी सातत्याने खास करून लॉकडाऊनमध्ये अतिशय मोलाचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं, ते म्हणजे समाजकार्याच्या माध्यमातून. थोड्याच वेळात फ्रेममध्ये सुद्धा पाहायला मिळतील या पुढील मॅचच्या दरम्यान. चला विनंती असेल सई 11 गोखिवरे आणि संतोष 14-32 किल्ला बंदर कॅप्टन, आपण टॉस साठी या. सोलेमान या ठिकाणी आलेला आहे. गोखिवरे कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. यस विलास गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. यस मी विनंती करेल प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना की आपण या ठिकाणी सन्मानित करायचं विजयजी जाधव यांना. व्यासपीठात उपस्थित आपण पाहू शकता. समाजभूषण महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आणि त्याचे मानकरी आहेत आणि त्यांचा इथेच स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेल प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते विनंती कर प्रवीणजी म्हात्रे साहेब की आपण सन्मानित करायचं विजय जाधव यांना. आपल्या व्यासपीठात उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता. हे व्यासपीठ त्यासाठी सजलं धजलंय ज्या ठिकाणी येऊन मान्यवरांचा इथेच स्वागत सन्मान आणि त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी केला जाणार आणि तेच चित्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी काय घडलंय, झेलची जी संधी होती बरकतने हरकत केली आणि झेल धरतीला दान होताना पाहायला मिळतोय. येस आमचा कॅमेरा त्या ठिकाणी जाईल ज्या ठिकाणी सन्मान केला जातोय विजय जाधव. येस दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. टी शर्ट्स घ्यायचे शंकर जाधव, आपणास विनंती असेल आपण टी शर्ट्स घ्या. एक टी शर्ट घालून आपण त्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. 7 धावा धापलकत 1.2 षटकं 2 गडी तंबूच्या आसराला. पुन्हा एकदा विलासचा चेंडू मात्र बॅटची इनर एज घेऊन जातोय सरळ. भोलू त्या ठिकाणी चेंडूवरती येत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दबाव खूप सारा पाहायला मिळतोय. हा दबाव खूप काही गोष्टी घडवून आणतोय आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. कारण ज्या वेळेला वसई फाट्याचा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला मारणारे फटके सीमारेषा बाहेर जात होते, परंतु ज्या वेळेला चॅम्पियन्स वसई संघ खेळतोय त्यावेळेला मारणारे फटके मात्र इनर एज, टॉप एज, मिस टाइम या सगळ्या गोष्टी दर्शवताना पाहायला मिळतात. हा संपूर्ण दबावाचा खेळ. आता मात्र ऑन साइडला बॅटच्या राडार मध्ये आलाय. मिडविकेट क्षेत्राबाहेर चेंडू जात असताना सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. वॉट अ क्रॅकिंग ड्राईव्ह. थँक्यू. येस आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. देवेंद्रजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती असेल. यापुढील होणारा सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल. एक मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यापुढील होणाऱ्या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला बहारामध्ये असणारे फॉर्म मध्ये असणारे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळते. पुढील चेंडू विलास यांच्या समोर राजू मिश्रा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न रडार मध्ये व्यवस्थितरित्या आला नाही. चेंडू सरळ जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण
टॉस का बॉस मध्ये यायचे. यस सोलेमान, शंकरजी आए हुए. विनंती असेल प्रवीणजी म्हात्रे साहेब की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. प्रवीणजी म्हात्रे साहेब, संदीपजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. टॉस का बॉस आहे आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, त्या ठिकाणी दोन्ही कर्णधार. यस सोलेमान, आपको भी आना है. किल्ला बंदर आणि गोखिवरे. चला, किल्ला बंदर संघाचा कर्णधार आणि गोखिवरी संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. मालजीपाडा माजी सरपंच संदीपजी पाटील साहेब यांच्या हस्ते, उपसरपंच संदीपजी म्हात्रे पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. आमचे दोन्ही कॅप्टन्स त्या ठिकाणी जात आहेत. लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहे. कोण कॉल देतोय? गोखिवरे संघ कॉल देतोय. शिट्टी इज द कॉल आणि नाणेफेकीचा कौल इथे मात्र जिंकला जातोय ससू नवघर या संघाच्या वतीनं. तरी आपला निर्णय काय असणार आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? फिल्डिंगचा निर्णय असणार आहे. ओव्हरऑल या टुर्नामेंट बद्दल आपलं काय मत आहे? कशा पद्धतीचं हे आयोजन वाटतंय तुम्हाला? चांगलंच आहे. आता 5 षटकांची मॅच असणार आहे. तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कशा पद्धतीने? कारण की त्यांच्या संघामध्ये जर पाहायला गेलं गोखिवरे संघामध्ये एक मोठंच चांगलं एक बॅटिंग लाईनअप आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्या संघाला पाहता? आहे चांगलंच आहे. ओके, धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आपण गोखिवरे संघाच्या कर्णधारकडे जाऊया. विजय जाधव नावाचा एक ब्रँड आहे, एक रन मशीन तुमच्याकडे. पहिली 5 षटकं हाताळण्याचा मान हा तुमच्याकडे येतोय. कशा पद्धतीने ती षटकं हाताळण्याचा मान तुम्ही स्वीकाराल? कमीत कमी रन. ओके, चला, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. चला, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, भरत मोरे. थँक्यू. नाणेफेकीचा कौल केला या ठिकाणी संतोष 14-32 किल्ला बंदर या संघाकडे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सई 11 गोखिवरे या संघाला. मॅचच्या दिशेने वळतं ज्या ठिकाणी रणसंग्राम लढलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मोफास 5505 वसई फाटा वॉज चॅम्पियन वसई. वाईडचा इशारा येतोय आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी. अजय म्हात्रे आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू वाईड असेल, स्क्वेअर असणार आहे. त्या कारणास्तव आमंत्रित धाव या ठिकाणी ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 17 चेंडू 52 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सद्दाम फुलटॉप चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. झेल होईल का? परंतु चेंडू सरळ गेलाय. रफू चक्कर सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. जे षटकारांमध्ये डील केली जाते, स्वतःवर ते विश्वास दर्शवलाय आणि त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना मोठमोठे फटके सुद्धा लगावले जातात. ही खासियत आहे राजू मिश्रा यांची. आपण एक घणाघाती अर्धशतक सुद्धा पाहिलं होतं उमळमानच्या मैदानावरती. 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि तदनंतर मात्र अतिशय चांगल्या दर्जाचा फॉर्म दर्शवत असताना आपण आमदार चषक कामन या स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूला पाहिलं आणि आता ससून नवघरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्या नावाचा क्लास दाखवतोय. आता मात्र टॉप एज बरकत हरकत करेल का? तर येस, बरकतची हरकत महागात पडते आणि राजू मिश्रा नावाचं वादळ या ठिकाणी शमवत असताना जाते तंबूच्या आश्रयाला. देवेंद्रजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल की सर आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे या ठिकाणी आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. देवेंद्रजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं स्वागत आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ससून नवघर आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातो. यस, धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. शरीफ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. शरीफला मात्र या ठिकाणी आपल्या स्वभावाच्या विरोधात फलंदाजी करावी लागेल. शरीफ राहून चालणार नाहीये. या ठिकाणी मोठमोठ्या फटक्यांमध्ये डील करून कर्दनकाळ म्हणून स्वतःला उभं राहावं लागेल गोलंदाजासमोर. आणि तरच या ठिकाणी यश आपल्या हाती लाभेल. असं काहीच कार्य मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज सद्दाम गोलंदाजी मागमध्ये सज्ज होत आहेत. 25 धावा धावफलकावरती, 3 गडी तंबूच्या आसराला आणि अजून येणारे 3 चेंडू शिल्लक. देवेंद्रजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे सर आपलं आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून.
अतिशय चांगला चेंडू बॅकफुटवरती जाऊन थोडीशी फ्रंटफुटवरती चाहूल देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर मात्र बॅकफुटवरती जात असताना डॉट चेंडूची सांगता पाहायला मध्ये. आता मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून चेंडू आतमध्ये वळण घेत असताना डॉट डिलिव्हरीची सांगता होतीये. अतिशय चांगली गोलंदाजी सद्दाम, ज्यासाठी मानला जातो, जी जबाबदारी सद्दामवरती दिली होती ती पुरेपूरपणे पार पाडतोय. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला होता. तदनंतर मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली अक्षरशः नेस्तनाबद करून ठेवलंय चॅम्पियन वसई या संघाला. डॉट चेंडू सांगता होते आणि जवळजवळ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना 25 धावा धावफलकावरती आमचे ऑफिसर्स अंकित पवार आम्हाला दर्शवत आहेत की 12 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. या ऐकूया एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. बहुजन विकास आघाडी ससुंगर पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सन्मान्य लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2021 ही स्पर्धा, या नावामध्ये खूप सारा दम आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल या वर्षामध्ये जवळ 3 ते 4 स्पर्धा आपण आमदार चषकच्या नावाने पाहतोय. विरारमध्ये अंडरआर्मच्या माध्यमातून 60,000 प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहिली. आमदार चषक कामांमध्ये पाहिली, ज्या ठिकाणी 1 लाख प्रथम पारितोषिक होतं ओरमच्या माध्यमातून. आणि आता या ससूनवगरच्या मैदानावरती ही ओरमची स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख आहे. एक वेगळा ब्रँड आहे, एक वेगळं नाव आहे आणि त्या नावाला साजेशी अशा स्पर्धांचं आयोजन आपण या वसई तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जामध्ये पाहायला मिळत आहेत. विनंती असेल जे प्रेक्षक वर्ग हे सामने पाहण्यासाठी येतात की आपण येताना मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि या सर्व प्रशासनाच्या नियमांचं पालन करून आपल्याला या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. येस सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 46 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर शाहरुख. पहिला चेंडू उजव्या यष्टीत जवळजवळ बाहेर जात असताना आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी आमच्याकडे वळत आहेत. वाईडचा इशारा, अवंतरित धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिशय चांगली कामगिरी पंचांचा जर विचार करायचा झाला, अजितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. तदनंतर आता मात्र सुरेखाचा फटका ऑन साईडला, झेलची जी संधी आहे, झेल होईल का? झेल जवळजवळ धरतीला दान होते, सलमानच्या हातून चुकी होते आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या प्रकारचे झेलना सुद्धा घेणं गरजेचं असेल तरी सामना आपल्याला आपल्या बाजूने जवळजवळ 60% घुसताना पाहायला मिळत असला तरी सुद्धा तुम्हाला या कॅचना कन्वर्ट करावं लागेल, कारण क्रिकेट अनिश्चिततेचं दुसरं नाव आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या बाबतीत अशा प्रकारच्या चुका काढाल त्यावेळेला कधी सामना फिरेल हे सांगता येत नसतं आणि म्हणूनच की काय हे झेल सुद्धा तितकेच महत्त्वाचे पाहायला मिळतील. आता मात्र उजव्या बाहेर पिच झालेला चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, कोणती पदल आली त्यामध्ये हालचाल नाही आणि त्या कारणास्तव डॉट चेंडू सांगता होते. जितकं पदल आली तर तुमचं चांगलं तितक्या धावा जास्त तुम्हाला अर्जित करता येतील. आणि यापूर्वी अनेक वेळा आपण पाहिलंय ज्याचं पदल येईल तर चांगलं आहे, त्याचं फुटवर्क चांगलं आहे, त्याच्या बॅटमधून धावा बरसताना पाहायला मिळाल्यात. शाहरुखसाठी हा चेंडू स्ट्रेट डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः झेल खाली येत आहे, झेल होईल का? सद्दाम आणि शाहरुख याच्यामध्ये हा चेंडू लँड होत असताना 2 धावा देऊन जातोय. उन्हाचा प्रभाव ज्या प्रकारचा आहे, सूर्यदेव आपल्या मस्तकावरती आहे आणि वरती पाहण्याची हिंमत तितकीशी होत नसेल आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी चेंडू धरतीला दान होत असताना 2 धावा अर्जित केल्या जातात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 100 धावा या स्पर्धेमधील पूर्ण केल्या जात आहेत पहिल्या मॅच मध्ये. आता मात्र उजव्या यष्टीच्या थोडंसं जास्तच बाहेर टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय. या धावा सुद्धा खूप महत्त्वाचे, 2 ते 3 मोठे फटके जर का इथून आले येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये तर मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट येऊ शकतं आणि त्या ट्विस्टला आपण पाहणार आहोत कशा प्रकारे ते येताना दिसेल. कारण क्षमता आहे, एका बाजूला शरीफ आहे, शरीफने आपण पाहिलं असेल, आम्हाला स्पर्धा आठवते विद्यादान पाटील स्मृती चषक यशवंतनगरच्या मैदानावरती झालेली स्पर्धा, शेवटच्या क्षणी एकटा किल्ला लढवत होता
आणि ते चित्र पुन्हा एकदा दर्शवावं लागेल. आता मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या वाईट चेंडूची सांगता. आतापर्यंत आपण पाहिलं असेल जवळजवळ 4 वाईट चेंडू हाताळलेले आहेत. शाहरुखने दबाव फलंदाजावरती असणं गरजेचं, परंतु दबाव गोलंदाज या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शाहरुख. आता मात्र हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थितरीत्याने आला नाहीये. थोडीशी घाई केली. बॅटचा फ्लो बिलकुल तेज तर्रार होता आणि चेंडू मिस टाइम होत असताना आपण पाहतोय स्विंग आणि मिस असं चित्र पाहत असताना डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी पृथक्करण पहा. पहिला वाईट, दुसरा 2, तिसरा डॉट, तिसरे 2, त्यानंतर लगातार 2 वाईट, त्यानंतर डॉट आणि आता पुन्हा एकदा डॉट चेंडू सांगता होते. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 3 लॉस. ही स्थिती आहे सध्याच्या घडीला या दुसऱ्या इनिंगची, ज्या वेळेला फलंदाजी करतोय चॅम्पियन्स वसई कोळीवाडा संघ. काही खेळाडूंची अनुपस्थिती असताना काय घडत असतं तर मित्रांनो, कॉर्डिनेशन, कॉम्बिनेशन, कॉन्सन्ट्रेशन या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी महत्त्वाचं फॅक्टर करत असतात त्या संपूर्ण परफॉर्मन्समध्ये. आणि त्या कारणास्तव मात्र आपल्याला बॅकफुटवरती जावं लागतं. डॉट चेंडूची सांगता होते. षटकाची समाप्ती, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकात स्थिरावल्या असताना 6 चेंडू 39 धावांची गरज असेल, अशक्यप्राय आव्हान. परंतु या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. सारे खेळली कधी ना खेळी राजकारणी, बहुजनास साथ देत चालले पुढे पुढे नि जीव वेचला तुम्ही समाजकारणी. एकनिष्ठ होऊनी काळ रात ही जरी. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सलमान. पहिला चेंडू शरीफ यांच्यासाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा क्षेत्रशी त्या ठिकाणी येतोय स्वतः शाहरुख. एकच धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे पण घेतली जात नाहीये. येणारी 5 चेंडू धावांची गरज 38, जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही 38 धावा सुद्धा पाहिल्यात, 37 धावा सुद्धा पाहिल्यात आणि म्हणून ते सुद्धा होऊ शकतं आणि म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव येते आणि आता जवळजवळ हा सामना मोफास 5505 वसई फाटा या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. काही औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडूंची पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. संतोष 1432 किल्ला बंदर आणि सई 11 गोखिवरे. आदरणीय सन्मान्य संकेतजी मात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा पाहतोय. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. ज्या प्रकारची मेहनत घेतली आहे, ज्या प्रकारचं अतोनात प्रयत्न करून ही स्पर्धा सत्यामध्ये साकारण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला सत्यामध्ये साकारत असताना जवळजवळ आजचा पहिला दिवस अतिशय चांगल्या तऱ्हेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. संतोष जाधव आमचे जवळचे मित्र यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम पिना. त्यानंतर एक मॅच रंगताना पाहायला मिळेल, एक मोठी मॅच ज्या ठिकाणी गोखिवरेचा संघ पाहायला मिळेल. ऑन साईडला बिरकावून दिलाय. 2 क्षेत्रशी चेंडू खाली झेल होईल का तर येस, इट इज गॉन. विकेटचं पतन होत आहे आणि अजून एक गडी तंबूच्या आसराला जात असताना पाहायला मिळतोय. समान सारे खेळली कधी ना खेळी राजकारणी. थँक्यू 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 डजे. योगीजी मात्रे. योगीजी मात्रे सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचंय. योगीजी मात्रे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं पॉवर प्लेची. पहिल्याच्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जातोय सरळ शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील. भुला आपला फ्रेममध्ये पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ जवळजवळ झाला या ठिकाणी 6. याचा जर 5 षटकांचा खेळ 35 धावा धावफलकावरती आणि सहज आणि सोपा विजय या ठिकाणी मोफास 5505 वसई फाटा हा संघ विजय संपादन करत असताना आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन वसई फाटा. तसेच चॅम्पियन वसई, आपण सुद्धा खूप चांगला खेळ दाखवलात. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. येस राहुल जॉन, आपलं सुद्धा स्वागत आहे. वेलकम. चला, दोन्ही टीम्सना विनंती की आपण आपापल्या पोझिशन्स घ्या. किल्ला बंदर टीम आणि गोखिवरे टीम दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बहुजनास
साथ देत चालले पुढे पुढे नि जीव वेळ